श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी म्हणाली सकाळ सकाळी चालले कुठं आता एवढं हे करून. तर मी चालले होते की हॉस्पिटलमध्ये माझ्या दाताचं पुन्हा सेकंड टाईमचं रूट कॅनल होतं, तर मी त्याच्यासाठी गेले. बस स्टॉपला पोहोचले. मला वाटलं मला उशीर झाला, बस भेटेल की नाही, मी वेळेत पोहोचेल की नाही, पण मी तिथे गेले आणि बस आली. असं वाटतं की अशा काही कारणाने असं वाटतं की स्वामी हमेशा माझ्यासोबत आहेत. कारण मला कसं खूप भीती वाटत होती की मी वेळेत हॉस्पिटलला नाही पोहोचले तर मग मला पुढं सगळ्याच गोष्टीला लेट होईल आणि ज्या त्या टायमामध्ये नाही पोहोचलं तर ते तिथले डॉक्टर घेत पण नाहीत. म्हणजे ते अपॉइंटमेंट नेक्स्ट डेला हे करतात. आणि ॲक्च्युली माझं रूमपासून हे हॉस्पिटल 22 किलोमीटर दूर आहे. आणि मी तिथं पोहोचले. पोहोचल्यानंतर मी आतमध्ये व्हिडिओ काढत होते जस्ट ह्याच्यासाठीच. तर मला पाठीमागून एका गार्डनी आवाज दिला की मॅडम तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत इथे. ठीक आहे, मी तो व्हिडिओ नाही घेतला आणि त्याच्यानंतर मी पुढं आले. मला पहिलं ब्लड टेस्ट करायला द्यायचं होतं आणि नंतर रूट कॅनल, कारण रूट कॅनलच्या आधी जेवण करायला पाहिजे आणि ब्लडच्या आधी काही खायला नाही पाहिजे, म्हणून मी आधी ब्लड टेस्ट करायला द्यायला आले. इथे काही जास्त गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि हे जे माझ्या हातात दिलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये माझं ब्लड काढणार होतं, ह्याच्यावरती माझं नाव पण होतं. मग मी तिथून मग झालं, मी ब्लड दिलं आणि नाश्त्यासाठी आले. आणि त्या नाश्त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी भेटतात खायला, पण मला नाही आवडत तिथलं खायला. मला माहिती नाही काही ती टेस्ट एकदा मी ट्राय केली होती, मला बिलकुल नाही आवडली. मग मी येताना माझ्या पीजीमधून बोंडे आणि चटणी घेऊन आले होते. बोंडे म्हणजे जे अप्पे असतात, ते अप्पे आपण हे करतो, स्टीम करतो. ह्यानी तेलामध्ये फ्राय केलेले होते आणि मी व्हिडिओ घेण्यासाठी ते कसं ठेवू ह्याचा विचार करत होते. फायनली मी तो व्हिडिओ घेतला, नाश्ता झाला आणि काही होऊ दे, दाढ दुखो नाही दुखो, दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. मग मी मस्त चहा घेतला. चहा वगैरे घेतल्यानंतर मी रूट कॅनलसाठी आतमध्ये गेले. तिथं जास्त गर्दी नव्हती. माझ्यापुढे 4च नंबर होते, पण माझा नंबर लवकर आला आणि यावेळेस माझं रूट कॅनल इथे ह्या डॉक्टरांनी केलं होतं. छान असं, म्हणजे आत्ताच्या वेळेस काहीच नाही भीती वाटली. स्टार्टिंगला मला खूप भीती वाटली होती. सोबत कोणीच नव्हतं वगैरे, तुम्ही बघू शकता. आणि बस तिथे नेक्स्ट टाईम, लास्ट टाईम तर मला व्हिडिओ काढायला पण सूद नव्हती, पण आत्ताच्याच मी स्वतःचा पण व्हिडिओ घेतला. छान माझं असं रूट कॅनल झालं. रूमवरती आले, मस्त दाल राईस बनवला, कारण भूक खूप लागली होती आणि तोंडामध्ये औषधं असल्यामुळे मला काही खायची इच्छा पण नाही झाली तिथे. मग मी रूममध्ये आले, मस्त डाळ भात असं बनवलं छान असं, त्याच्यासोबत लोणचं पण घेतलं आणि मी ते खाल्लं. खूप टेस्टी लागत होतं. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.